अरुण पाटील येऊन मॅन ऑफ द मॅचची जर्सी आपली घालून जायचं आहे. अरुण पाटील लगेच रंगमंचावर यायचं आहे. आपली मॅन ऑफ द मॅचची जर्सी घेऊन जायचं आहे. मी हरीश्वर घरात यांना विनंती करतोय की त्यांनी मॅन ऑफ द मॅचची जर्सी अरुण पाटीलला द्यायची आहे. हॅलो, पंच लेकी हर्षित घरत यांनी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. सामन्याला सुरुवात होत आहे. आई एकवीरा संघाकडनं सर्वप्रथम गोलंदाज येतोय तो प्रकाश अल्ला ह्या नावाने फेमस असलेला एक गोलंदाज अल्ला, आणि सलामीवीर फलंदाज जेसीसी संघाकडनं सोनू आणि स्वप्नील सर. पाहूया आपल्या संघासाठी. आणि सोनू हलक्या हाताने टोलवलेले चेंडू, परंतु चेंडूची गती काही मला वाटते सोनूला समजली नाही, परंतु हलक्या हाताने टोळवलं आणि धावसंख्या आपलं खातं उघडलेलं आहे ते 1ने जेसीसी संघाचं श्री गणेशा झालेलं आहे. पुन्हा स्वप्नील सर हलक्या हाताने टोलवलेला चेंडू. त्यांना माहिती आहे आपल्याला उभं राहायचं आहे मैदानामध्ये. 4 षटकं जर उभे राहिले तर हमखास ते 35-40 धावा बनवू शकतात. आणि खणखणीत चौकार डीजे. खरंच थँक्यू डीजे. पहिला चौकार जो सोनू शर्माच्या बॅटमधून आलेला आहे तो जेसीसी संघाला खरंच आशेचा किरण दाखवेल. आणि पुन्हा एकदा आई एकवीरा संघ एक धडाडीचा संघ म्हणून ज्यांची नावाची ओळख आहे. आणि पुन्हा सुंदर क्षेत्ररक्षण पियुष म्हात्रे ह्याच्याकडनं. खरंच आपण रिव्ह्यू मध्ये पाहू शकतो चांगलं क्षेत्ररक्षण पियुष म्हात्रे आई एकवीरा संघाचा. ह्या अगोदरच्या मॅचला देखील त्यांनी एक चांगलं क्षेत्ररक्षण करून चौकार अडवला होता पियुष म्हात्रे. स्वप्नील सर यांनी घरंगळत मारलेला चेंडू, परंतु निर्धाव चेंडू आणि क्षेत्ररक्षकाने बाजी मारलेली आणि चेंडू अडवलेला आहे. पंच नयन काळुस्ते यांचे हात बाहेर. धावसंख्येत भर, अतिरिक्त 1 धाव. अजूनही शेवटचा एक चेंडू शिल्लक प्रकाश ह्यांचा. पाहूया आपलं षटक महागडं ठरवतायत की आपल्या संघाला तारलेलं ठरवतायत. मला वाटते स्वप्नील सर यांना काही मला वाटते दिशा अजून मिळत नाही खेळायची. खरं तर निर्धाव चेंडू दुसरा त्यांनी ह्या षटकातील घालवलेला आहे. आणि धावसंख्या पहिल्या षटकानंतर बिनबाद 8 जेसीसी संघाच्या. खरंच आमच्या आज जेसीसी संघाचे खरं तर ज्येष्ठ खेळाडू आम्हाला विजय मामा यांची आठवण येते, कारण ते विजय मामा एक सिनियर खेळाडू म्हणून जेसीसीचं नेतृत्व करायचा. परंतु आज विजय मामा या सामन्यात नाही आहेत. गंभीर आहे, सोनू आहे, आमचे स्वप्नील सर आहे. आणि जेसीसी संघातील सगळ्यात म्हणजे वसईमधील सगळ्यात लहान गोलंदाज वरुण पाटील ह्याच्याच वर्णी या ठिकाणी लागलेले आहे 10वा खेळाडू म्हणून जेसीसी संघाकडनं. आणि पुन्हा गोलंदाजी मार्कवर येतोय तो एकवीरा संघाचा अनिकेत, ज्यांच्या अंगावरती मॅन ऑफ द मॅचची जर्सी परिधान केलेली असा अनिकेत. पाहूया आपल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय. तिसरा अंपायरला रेफर केलेला आहे पंच हर्षित घरत यांनी.
नॉट आउट. अनिकेत चांगली गोलंदाजी करताना आई एकविरा संघासाठी पाहूया काय किमिया करतोय तो. पुन्हा एकदा पंच नयन काळुस्ते ह्यांचं बोट आकाशाच्या दिशेने वर झालेलं आहे. आणि नयन काळुस्ते यांचा निर्णय एकदम योग्य आणि सोनू शर्माच्या हा रूपात पहिला गडी बाद होतोय तो. प्रकाश पाटील अल्ला यांनी हा झेल टिपलेला आहे तो एस टीच्या मागे आणि पहिला हादरा बसला तो सोनूच्या रूपामध्ये. पुन्हा आक्रमक खेळाडू अरुण पाटील हा उतरलेला आहे जेसीसी संघाकडून. पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय. धावसंख्या झाली ती 1 गडी बाद 9. आणि 9 चेंडू आणि अतिरिक्त 1 धाव अशा 2 धावसंख्या वाढलेली आहे ती 11. 1 गडी बाद 11. अरुण एक विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे ती जेसीसी संघाकडून. अगोदरच्या मॅचमध्ये आणि 3 चौकार खणखणीत मारले होते आपल्या बॅटमधून. पुन्हा आणि झेल सोडलेला आहे. खरं तर षटकार होता परंतु निर्धाव चेंडू धावसंख्या काही धुळू शकलेले नाहीत जेसीसी संघाचे अरुण पाटील. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक दुसऱ्या षटकातील अनिकेत. पाहूया शेवटचा चेंडू शिल्लक दुसऱ्या षटकातील. चौकार डीजे. गोलंदाजी मार्कवर येतोय तो हितेश. तिसरं षटक हाताळतोय आई एकविरा संघाकडनं हितेश. पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय. स्ट्राईक एंडवर आहे ती तो अरुण. एक धडाकेबाज फलंदाज म्हटलं होतं की परंतु सुंदर असं क्षेत्ररक्षण लेगच्या दिशेनं आणि एका धावेवरती समाधान. धावसंख्येत दिली ती 1 गडी बाद 17 आई एकविरा संघ जेसीसी संघाची. स्वप्नील सर अजूनही मैदानात सलामीचा फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे असं स्वप्नील बोने. आणि डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव. धावसंख्येत भर. अक्षय पाटीलची तुलना मला वाटते कुठल्याशी होऊ शकत नाही. एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून आई एकविरा संघाचा अक्षय पाटील खणखणीत चौकार गेला असता मला वाटते परंतु त्यांनी ड्राईव्ह टाकून आणि हा चेंडू अडवलेला आहे आणि 3 धावा आपल्या संघासाठी रोखलेल्या आहेत त्या. मृदुल मेहर यांनी यायचं आहे कारण का यापुढे आमचा लॉर्ड्स आहे त्याच्यामुळे काही फिल्डिंग बॅटिंगची सजव करायची आहे आम्हाला. तर मृदुल मेहर यांनी रंगमंचावरती यायचं आहे. पुन्हा एकदा डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 1 गडी बाद 20. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक तिसऱ्या षटकातील. गोलंदाजी मार्कवर आहे तो हितेश. पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय. स्ट्राईकवर एंड आहे तो अरुण. काहीतरी दाखव चमत्कार करून.
आणि पुन्हा निर्धाव चेंडू, शेवटचा एक चेंडू शिल्लक. अक्षय पाटील पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण करताना एकविरा संघाकडनं अक्षय पाटील हा चांगला बॅटर आहे, चांगला गोलंदाज आहे, तेवढाच चांगला क्षेत्ररक्षक देखील आहे. त्याचं आम्ही आमच्या मंडळाच्या वतीनं टाळ्या वाजून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आणि आमच्या गावातील जगदीश पद्मन पाटील यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा चांगला चौकार अडवला तो अक्षय पाटील यांनी. जगदीश पद्मन घरात आणि शेवटचं षटक हाताळतोय तो आपल्या संघासाठी स्वतः अक्षय, ज्याने 2 चांगले चौकार रोखले आणि आपल्या संघाला चांगल्या भक्कम स्थितीत नेऊन ठेवला. आणि 3 षटकानंतर धावसंख्या झाली ती 21. अजूनही शेवटचं षटक शिल्लक. या षटकामध्ये काहीतरी अरुण पाटील आणि स्वप्नील सर यांना हाणामारी करावी लागेल, जेणेकरून आपल्या संघाचा धावांचा डोंगर. आणि शेवटी अरुण म्हटलं की एक विस्फोटक फलंदाज आहे डीजे. पुन्हा एकदा जोरदार घणाघात प्रहार केला होता तो अरुण पाटीलने. अरुणला माहिती आहे आता शेवटचं षटक आपल्याला काहीतरी किमया करावी लागेल या मैदानामध्ये. आणि ते साजेसा खेळ करून दाखवताना जेसीसी संघाकडून अरुण पाटील आता स्ट्राईकवर आहेत. ते स्वप्नील सर, त्यांनाही धडाकेबाज फलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी जर धावांचा डोंगर रचायचा असेल तर. आणि एका धावेवरती समाधान. धावसंख्या 3 चेंडू नंतर धावसंख्या झाली ती 27. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. पाहूया अक्षय पाटील रोखू शकतोय की नाही आपल्या संघाला धावान वाचवण्यासाठी. खरं तर अक्षयची सुपला खासियत आहे, खरं तर चांगला शॉट मारतोय तो सुपला. 4 चेंडू झालेले आहेत, अजून 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. अक्षय पाटील एक चांगला गोलंदाज आहे एकविरा संघाचा. आणि स्वप्नील सर पाहूया मारा करतील का. आणि 1 धावेवरती समाधान. धावसंख्या झाली ती 29. आणि अजूनही 1 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आपण आतापर्यंत पाहिलं तर 30-32 धावाच होत आहेत. अजून भेदक फलंदाजी होत नाही कोणाकडनं की जी 40 पार करू शकलेत या मैदानामध्ये. अजूनही 30-32-35 अशाच धावा होत आहेत. अरुण पाटील म्हटलं एक विस्फोटक फलंदाज डीजे. येस, थँक्यू डीजे. आलेल्या प्रेक्षक राजा वर्गाचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. गुरुदत्त क्रिकेट क्लब आयोजित मनवेलपाडा प्रीमियर लीग 2025 नवीन वर्षातील पहिली स्पर्धा आपल्या भेटीला येत असताना पाहायला मिळत आहे. वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या वतीने ही स्पर्धा आणि भव्य दिव्य असा क्रिकेटचा एक महासंग्राम आपल्या भेटीला येत असताना पाहायला मिळत आहे. गुरुदत्त क्रिकेट क्लब सर्व खेळाडूंना विनंती असेल ह्या पुढील लॉट्समध्ये आपली सामना आहे
तर सर्वांनी रेडी राहायचंय असा कॉल देण्यात येतोय आयोजकांच्या वतीनं. सामन्याला सुरुवात, येणारे 24 चेंडू, 34 धावेंचं आव्हान धावफलकार आपल्याला पाहायला मिळत आहे. 2 सलामीवीर बॅटर, एकीकडे अक्षय आहे तर दुसरीकडे अक्षय पाटील, हरीश पाटील. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज लल्ला या नावाने भरपूर असं प्रेम मिळत आहे. अभिषेक बऱ्याच काळानंतर, वेळानंतर पुन्हा एकदा लल्ला आज मैदानामध्ये पाहायला मिळतो. पहिला चेंडू सुरेख लाईन लेन टप्पा ट्रॅपच्या साह्याने खेळला. श्रीगणेश होत असताना धावेंचा 1 धाव धावफलकामध्ये ऍड. 24 चेंडूंचा खेळ, 34 धावेंचा आव्हान धावफलकार. ऑन साईडच्या दिशेने आपण पाहतोय गंभीर पाटील सारखा खेळाडू असेल. क्या बात आहे. वरून गोलंदाजामध्ये नेहमीच हा खेळाडू प्रभावित करत असतो, परंतु आज प्रेक्षक राजा, प्रेक्षक वर्ग देखील ह्या खेळाडूसाठी मूर्ती लहान परंतु कीर्ती महान असा हा खेळाडू आज जेसीसी संघाकडून खेळत असताना पाहायला मिळतोय. ज्या प्रकारचा स्टॉप केला होता, स्वतः अक्षय देखील टाळ्या वाजवत होता. अर्थातच सन्मान दिला जातोय की यंग टॅलेंट प्रोत्साहित केलं जात आहे. धावफलकावर पुन्हा एकदा वळतोय. 3 चेंडूंचा खेळ, 2 धावा धावफलकावर. पंच नयन कालुष्ट आमच्या बाजूने वळतात. 2 लाईन यावेळेला हातांचे. अर्थातच आउटसाइड द ऑफ स्टंपचा मारा. पुन्हा एकदा चुकी घडली जात आहे. लल्ला आज मैदानामध्ये थोडीशी कुठेतरी चुकी करतोय आणि चुकी करण्यापाठचं कारण देखील तसंच आहे. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन. 2 सलामीवीर, एकीकडे हरीश सारखा खेळाडू, दुसरीकडे अक्षय पाटील. चार चेंडू 5 धावा धावफलकावर. अतिरिक्त 2 धावा धावफलकामध्ये ऍड होत असताना अक्षय पाटील दुसरीकडून तितकाच आक्रमकतेने भरलेला खेळाडू म्हणून नेहमीच ज्याच्याकडे पाहिलं जातं कॉम्बिनेशन फील्ड केलं जातंय. चांगलं क्षेत्ररक्षण. चार चेंडूंचा खेळ, 6 धावा आतापर्यंत धावफलकावर. क्षमासावी लल्ला 5 चेंडू. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. 1 टू गोचा इशारा पंच नयन कालुष्टे देत आहेत. पुन्हा एकदा तोच प्रहार, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण चांगलं. जितेश, क्या बात आहे. या अगोदर वरुण होता, त्या अगोदर अरुण पाटील गबरी होता आणि यावेळेला जितेश स्वतःला आज मनगटामध्ये चोवीस चेंडू 34 धावेंचा आव्हान धावफलकावर पाहायला मिळतं. पहिल्या 6 चेंडूमध्ये 7 धावा आतापर्यंत धावफलकावर. आशिष शर्मा एक वेगवान गोलंदाज, नेहमीच ज्याच्या गोलंदाजी मार्कवर एक धार असते असा गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर लल्ला. अभिषेक होता. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरीकडून टाळ्या वाजल्या जातात. आई एकवेरा नारंगी संघ 2 सलामीवीर बॅटर ह्या वेळेला प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला जातो. दोन्ही खेळाडूंमध्ये त्या प्रकारची क्षमता आहे. अक्षय पाटील असेल, हरीश पाटील असेल, दोन्ही खेळाडू तितकेच ताकदवार आहेत. सिंगल धाव बॅटच्या रडारमध्ये येत नाही यावेळेला. अक्षय आपण पाहायला गेलं तर एक मोठा खेळाडू, नेहमीच एक जुना जाणता खेळाडू म्हणून पाहिला जातोय, परंतु आज बॅटच्या रडारमध्ये येत नाही. सिंगल धावेवर समाधान मानावं लागतं. आतापर्यंत पहिले 2 चेंडू 2 धावा. अच्छे का सन्मान करू, बुरे का अपमान करू, ये क्रिकेट की रणनीती है. आणि ह्या प्रकारचं दृश्य आतापर्यंत पाहायला जातो. ज्यावेळी चांगला सुरेख लाईन लेन टप्पा हाताळतोय आशिष शर्मा आणि त्यानंतर डिफेन्सिव्ह मोडमध्ये सिंगल धावेने दिशा दिली जाते. पुन्हा एकदा तोच प्रयत्न ऑन साइडच्या दिशेने अरुण पाटील होता. थोडासा फंबल होतोय. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. 11 धावा धावफलकावर. 1.4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतो. आशिष शर्मा गोलंदाजी मार्कवर. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. यावेळेला कुठेतरी प्रहार करावा लागेल. पंच गंभीर आज स्वतः क्षेत्ररक्षण स्वतः खेळत असताना अनेकदा ह्या खेळाडूला आपण पाहिलंय वसई तालुक्यातील टेनिस क्रिकेट असो वा अंडरम क्रिकेट असो, एक नामांकित पंच म्हणून आपण नेहमीच ज्याला पाहतो मॅन फ्रॉम नारंगी हा खेळाडू. यष्टीरक्षक स्वतः यावेळेला स्वतः थोडासा फंबल होतोय. चुकी घडली जाते. चुकी तर रूपांतर पुन्हा एकदा सिंगल धावेमध्ये. परंतु ज्या प्रकारचं षटक हाताळ आशिष शर्मा चांगली गोलंदाजी हाताळत असताना पाहायला मिळालं.
2 षटकांचा खेळ होतोय समाप्त, ज्या ठिकाणी धाव संख्या 12 चेंडूंचा खेळ होत असताना 13 धावा आतापर्यंत धाव फलकावर. यस, थँक्यू डीजे. मॅचचं इक्वेशन काय? येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 21 धावा अजून देखील धाव फलकावर कुटायच्या आहेत. अर्थातच कुठेतरी 3 ते 4 चौकारांची आता मात्र गरज असणार आहे. हा अक्षय पाटील प्रयत्न करतो, यावेळेला काय अक्षय पाटील 2 खेळाडूंना भेदून जातो चेंडू सीमारेखा पार. 4 धावा. यस, थँक्यू डीजे. अक्षय पाटील आज स्वतःला खऱ्या अर्थानं म्हणत असताना पाहायला मिळतोय की संकटांच्या वाटेवरती तो सांगतो चालायचंय मला, पाहिलेल्या स्वप्नांच्या क्षितिजापर्यंत धावायचं आहे मला. आणि खऱ्या अर्थानं आज माझ्या आई एकविराज संघाला मला ह्या गुरुदत्त क्रिकेट लॅब आयोजित मनवेलपाडा प्रीमियर लीग मध्ये टॉप 12 मध्ये घेऊन जायचंय मला. अशा प्रकारचा आतापर्यंत खेळ दर्शवला जातोय. दुसरीकडून तितकाच मोठा साथ निभावत असताना आपण पाहतोय हरीश सारखा खेळाडू. धाव संख्या धाव फलकामध्ये आतापर्यंत आपण पाहायला गेल्यानंतर पहिल्या षटकामध्ये 7 धावा मिळाल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये रुपेश गोलंदाजी मार्कवर येत असताना पहिल्या 3 चेंडू 6 धावा खर्ची पडत असताना पहिला गडी अक्षय पाटीलच्या रूपानं बॅक टू द डगआउट. यस, थँक्यू डीजे. नवीन फलंदाज चेतन येतोय. चेतन ह्या खेळाडूमध्ये देखील क्षमता आहे. या अगोदरच्या मॅच मध्ये ह्याच खेळाडूनं एक मॅच विनिंग पारी खेळली होती. तो चेतन पुन्हा एकदा एक उंच आहे, तगडा आहे, ताकदवान आहे, तितकीच मोठी क्षमता आहे हा खेळाडू. चेतन पहिला चेंडू बॅटच्या रडारमध्ये येत नाही, सिंगल धाव घेतली जाते, सिंगल धावेने समाधान मानावं लागतंय. मॅचचं इक्वेशन काय दाखवतंय? येणाऱ्या 7 चेंडूमध्ये 14 धावेंची गरज. पुन्हा एकदा प्रयत्न तोच आहे. थोडासा अभिषेक कुठेतरी फंबल होतोय. सिंगल धाव फलकामध्ये पुन्हा एकदा ऍड. एकीकडे हरीश आहे, दुसरीकडे चेतन पाटील आहे. दोन्ही खेळाडू यावेळेला खऱ्या अर्थानं क्षमतेला साजेसा खेळ करेल का ह्यावर देखील नजर दिली जाईल. तोपर्यंत येतोय टॉस की बॉसच्या दिशेनं टीम आगाशी विरोधामध्ये आशिष 11 संघ. चला आपण त्वरित यायचंय टॉस की बॉसच्या दिशेनं. आदरणीय सन्माननीय नरेंद्र दादा पाटील यांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हा कॉइन स्विंग केला जाईल. टीम आगाशी आशिष 11 त्वरित आपण टॉस की बॉसच्या दिशेने या. वरुण गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू सिंगल धाव. वरुण यांना खऱ्या अर्थानं आज सुवर्ण संधी पुन्हा एकदा असेल. आतापर्यंत ह्या गोलंदाजानं प्रभावित करून सोडले. मूर्ती लहान परंतु कीर्ती महान असा हा गोलंदाज पुन्हा आज मनवेलपाडा नगरीतील एक ऐतिहासिक मैदानामध्ये पाहतोय. येणारे 5 चेंडूमध्ये कुठेतरी 3 चौकारांची गरज असणार आहे. काय गोलंदाजी हाताळली जाते. सुरेख लाईन, लेन, टप्पा सर्व काही आज स्वतःला सिद्ध करत असताना माना कि मेरी उम्र कम है लेकिन हौसले मेरे बुलंद है असंच काहीच दृश्य दाखवत असताना अरुण आपण पाहतोय. अरुण पाटील यावेळेला गबरी चुकी करतोय. चुकीचं रूपांतर 4 धावेंमध्ये. यस, थँक्यू डीजे. चला टीम आगाशी आशिष 11 त्वरित या. विनंती असेल आपल्याला पुन्हा कॉल दिला जातोय. टीम आगाशी येणारे 3 चेंडूमध्ये 7 धावांची गरज. पुन्हा एकदा हरीश आणि हरीश आज मैदानामध्ये स्वतःला सिद्ध करतोय. क्या बात आहे. काय फलंदाजी केली जाते.
यस थँक्यू डीजे. 2 चेंडू 3 धावेंची गरज. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन केलं जात आहे, परंतु हरीश आज मैदानामध्ये अक्षरशः उभा ठगलाय. संघाची जिम्मेदारी खऱ्या अर्थानं आज स्वतः खांद्यावर घेऊन जात असताना पाहायला मिळतंय. अतिरिक्त धाव येते, प्रेशर आहे, एक यंग टॅलेंट आहे वरून. येणारे 2 आता मॅचचं समीकरण काय? येणारे 2 चेंडू मध्ये 2 धावेंची गरज. कुठेतरी एक स्मित हास्य आहे. एक आई एकविरा संघ डगआउट मध्ये यावेळेला सामना ज्या प्रकारचा होता, परंतु ज्या प्रकारची फलंदाजी आपण पाहायला गेलं तर हरीश आतापर्यंत हा सलामीवीर फलंदाज. एक चांगली खेळ करत असताना, एक संकटमोची अशी खेळ करत असताना, परंतु दुसरीकडे वरून देखील आपण तितक्याच ताकदीचा आहे. 2 चेंडू 2 धावेंची गरज असताना पुन्हा एकदा सिंगल धाव. 1 चेंडू 1 धाव. धावफलकामध्ये काय सामना रंगतोय, काय सामना रंगला जातोय. चेतन आहे. चेतन ह्यावर यावेळेला संपूर्णतः संघाची जिम्मेदारी असेल. एक आशाभूत नजरेने यावेळेला संघ संपूर्णतः पाहत असेल. चालू असणारा सामना, एकीकडे आई एकविरा नारंगीचा संघ तर विरोधामध्ये जेसीसीचा संघ आपल्याला पाहायला मिळतो. 1 चेंडू 1 धावेची गरज. कोणाचा विजय होईल? एकीकडे चेतन आहे, दुसरीकडे वरुण आहे. कोणता संघ टॉप 12 मध्ये दाखल होईल ती येणारी काळ वेळ दर्शवेल. परंतु आतापर्यंत ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण थोडस चुकी करत असताना टीम जेसीसी संघ आपण पाहतोय. 1 चेंडू 1 धावेंची गरज. काय घडेल, काय बिघडेल ती येणारी काळ वेळ दर्शवेल. चेतन आहे, दुसरीकडे वरुण आहे. असं म्हटलं जातं ना मित्रांनो, संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं ना की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. कोणता संघ यावेळेला? हा विजयी संघ. विजयी संघ. कॉंग्रॅच्युलेशन टीम आई एकविरा नारंगी संघ आणि हार्डलक टीम. यस थँक्यू डीजे. 2 मिनिटं थांबवतो. हार्डलक टीम जेसीसी आपण देखील चांगला खेळ खेळा. आपल्याला देखील पुढील मॅच साठी खूप साऱ्या असे शुभेच्छा असतील. टॉस झालाय का? टीम आगाशी संघ. नाणेफेकीचा कॉल जिंकला जातो आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने वळतोय, ज्या ठिकाणी ज्याच्या बॅटमधून वैयक्तिक एक अफलातून अशी बारी खेळला, जो एक संघासाठी संकटमोचक असा ठरला, तो ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मिस्टर हरीश. हरीश आपण या. मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट